राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तुमच्यापर्यंत बातमी पोहोचलेली असेल, आकडेवारी सुद्धा पोहोचलेली असेल. किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कोण पात्र ठरणार, या सगळ्यांवरती जोरदार अशी चर्चा आहे. या कर्जमाफीवरती मोठ्या प्रमाणात आक्षेप सुद्धा घेतले जात आहेत. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान, वन टाइम सेटलमेंट. लाखो शेतकऱ्यांसाठी ही घोषणा नक्कीच दिलासादायक आहे. पण एका मूलभूत प्रश्नाची उत्तरं अजूनही मिळत नाहीयेत. इतक्या साऱ्या योजना आल्या, इतके हजारो कोटी रुपये खर्च झाले, तरीही शेतकरी आत्महत्या का थांबत नाहीयेत? गेल्या 2 दशकांमध्ये महाराष्ट्रात 3 मोठ्या कर्जमाफी योजना आणल्या गेल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणि आता अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. केंद्रानेही अनेक वेळा कृषी कर्जमाफी जाहीर केलेली आहे. पण समस्या मात्र अजूनही संपलेली नाही आहे. कारण हा प्रश्न फक्त कर्जाचा नाही आहे, तर भारतीय शेतीच्या संपूर्ण आर्थिक संरचनेचा आहे. आणि याबाबतचं मत देविदास तुळजापूरकर यांनी ॲग्रोवनमध्ये 10 जून रोजी लिहिलेल्या एका लेखामध्ये व्यक्त केलं आहे. तुळजापूरकर शेती कर्ज माफी, त्यासोबत ग्रामीण पतपुरवठा आणि बँकिंग क्षेत्रातील सार्वजनिक बँकांच्या भूमिकेवरती वारंवार भाष्य करत असतात. ॲग्रोवनच्या आजच्या लेखात त्यांनी शेती क्षेत्राचा गाडा गाळात का फसलेला आहे, त्यात शेतकऱ्यांच्या आयुष्याची फरफट का होतीये, यावर आर्थिक मार्ग काय असू शकतो, या सगळ्या मुद्द्यांवरती भाष्य केलं आहे. ते नेमकं काय सांगतायत तेच आपण या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप. तुम्ही पाहताय आपलं ॲग्रोवन. तुळजापूरकर लिहितात, कर्जमाफी ही संकटग्रस्त शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा देते. ती आवश्यक आहे, कारण लाखो शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. पण कर्जमाफी ही या रोगावरील कायमस्वरूपी औषध नाही आहे. एका शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं तर पुढील हंगामात त्याला पुन्हा एकदा बियाणं घ्यावं लागतं, खत विकत घ्यावं लागतं, कीटकनाशकं खरेदी करावीच लागतात, मजुरीसुद्धा मजुरांना द्यावी लागते आणि सिंचनासाठी खर्चसुद्धा करावाच लागतो. जर उत्पादन खर्च सतत वाढत असेल आणि उत्पादनाला योग्य भाव मिळत नसेल तर तो पुन्हा कर्जाच्या चक्रात अडकणारच. म्हणून कर्जमाफी ही केवळ आर्थिक वेदनाशामक गोळी आहे, शेतीच्या आजारावरची कायमस्वरूपी चिकित्सा नाही आहे. भारतीय शेतीचं संकट संरचनात्मक आहे. म्हणजे कसं? भारतीय शेती आजही अनेक पातळ्यांवरती संकटात आहे. या संकटाची मीमांसा करताना तुळजापूरकर यांनी काही मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधलं आहे. बियाणे, खतं, कीटनाशकं, डिझेल, वीज, सिंचन यासोबतची संसाधनं आणि यंत्रसामग्री यांचे दर सातत्यानं वाढत आहेत. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी बियाणे आणि कृषी रसायनांच्या बाजारावरती स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. शेतकरी उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकासाठी बाजारावरती अवलंबून झालेला आहे. उत्पादन खर्च वाढतोय, पण उत्पादनाचा भाव मात्र वाढत नाही, असंही निरीक्षण तुळजापूरकर या लेखामध्ये नमूद करतायत. केंद्र सरकार हमीभाव खरेदीचा फायदा लाखो शेतकऱ्यांना झाल्याचे मोठमोठे आकडे संसदेत दरवेळी सादर करतं. त्यावरूनही बरेच दावे केले जातात, तर विरोधकांकडून टीका सुद्धा केली जाते. याच मुद्द्याकडे लक्ष वेधताना तुळजापूरकर यांनी लिहिलंय की भारतामध्ये किमान आधारभूत किंमत, म्हणजे ज्याला आपण हमीभाव म्हणतो, तो घोषित केला जातो. पण प्रत्यक्षात बहुतेक शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही. शेतकरी आपल्या मालाची विक्री व्यापारी, दलाल आणि मोठ्या खरेदीदारांच्या अटीवर करतो. शेतीमाल उत्पादन करणारा शेतकरी स्वतःच्या उत्पादनाचा भाव ठरवू शकत नाही. जगातील बहुतेक उद्योगामध्ये उत्पादकाला किंमत ठरवण्याचा अधिकार असतो, पण शेतीमध्ये मात्र तो अधिकार शेतकऱ्याला नाही आहे. आणि हेच या शोषणाचं मूळ असल्याचं त्यांचं मत आहे. नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना पीक विमा कवच आवश्यक असतं, पण त्याची अवस्था बिकट असल्याचंही याच लेखात तुळजापूरकर यांनी लिहिलेलं आहे. पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी सुरक्षा कवच असायला हवी होती, पण अनेक वेळा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी महिने लागतात. काही वेळा नुकसान होऊनही भरपाई मिळत नाही. याउलट विमा कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावल्याच्या तक्रारीही सातत्याने समोर येत आहेत. नैसर्गिक आपत्तीचा धोका शेतकरी घेतोय आणि आर्थिक लाभ विमा कंपन्या घेतात, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मुद्द्याकडे सुद्धा तुळजापूरकर यांनी या लेखामध्ये लक्ष वेधलेलं आहे. पुढचा मुद्दा सुद्धा त्यांनी महत्त्वाचा मांडलेला आहे. तो आहे सिंचनाचा आणि व्यापारी धोरणांचा. याबद्दल प्रश्न उपस्थित करत तुळजापूरकर असं म्हणतात की राज्यात सिंचन प्रकल्पावरती मोठ्या प्रमाणावर खर्च झाला, तरीही मोठा भूभाग आजही पावसावर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर पडला तर पीक, अन्यथा शेतकऱ्यांचं नुकसान.
हवामान बदलामुळे पावसाचं स्वरूप अधिक अनिश्चित झालेलं आहे आणि त्याचा अनुभव आपण शेतकरी म्हणून सुद्धा घेतोय. त्यामुळे सिंचनाशिवाय शेती टिकाऊ होऊ शकत नाही असं सुद्धा त्यांचं मत आहे. शेतीमालाचे दर वाढू लागले की निर्यात बंदी लावली जाते, पण उत्पादन खर्च वाढवणाऱ्या आयातींवरती तितक्या वेगाने नियंत्रण आणलं जात नाही आणि यामुळे शेतकरी आणि ग्राहक यांच्यात कृत्रिम संघर्ष निर्माण केला जातो. ग्राहकांना स्वस्त अन्न आणि शेतकऱ्यांना योग्य भाव या दोन्ही गोष्टी एकत्र शक्य आहेत. त्यासाठी सरकारनं बाजारातील हस्तक्षेप आणि सार्वजनिक खरेदी व्यवस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचं मतही तुळजापूरकर यांनी व्यक्त केलेलं आहे. शेतकरी आत्महत्यांकडे अनेकदा वैयक्तिक दुर्दैव म्हणून पाहिलं जातं, परंतु हजारो लोक एकाच कारणामुळे आत्महत्या करत असतील तर तो प्रश्न वैयक्तिक राहत नाही. तो प्रश्न सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बनतो. एका शेतकऱ्याचा मृत्यू म्हणजे एका कुटुंबाचं उद्ध्वस्त आयुष्य होणं असतं. त्यामागे कर्ज, उत्पादन खर्च, त्यासोबत बाजारातील अस्थिरता, हवामान संकट, अपुरी सरकारी मदत आणि सामाजिक दबाव यांचा एकत्रित परिणाम असतो. म्हणून शेतकरी आत्महत्या हा केवळ कृषी विषय नाही, तर तो राष्ट्रीय विकासाचा प्रश्न असल्याचं मतही तुळजापूरकर यांनी या लेखामध्ये सांगितलं आहे. शेतकरी हा अन्न उत्पादक आहे, पण भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वात कमी संरक्षण आणि सर्वाधिक जोखीम शेतकऱ्यावर टाकली जाते. उद्योग क्षेत्रासाठी कर सवलती दिल्या जातात. मोठ्या उद्योगांच्या हजारो कोटी रुपयांच्या कर्जमाफी पुनर्गठित केल्या जातात. कधीकधी बँकांना 70 ते 90% हेअरकट द्यावा लागतो. पण शेतकऱ्यांच्या काही लाख कोटी रुपयांच्या कर्जमाफीवरती आर्थिक शिस्तीचे धडे शेतकऱ्यांना दिले जातात. हा दुहेरी निकष आहे. देशातील अन्न सुरक्षा ज्या वर्गावरती उभा आहे त्या वर्गाला सामाजिक संरक्षण देणं हा खर्च नसून एक प्रकारे एका अर्थाने गुंतवणूक असल्याचं मतही तुळजापूरकर यांनी या लेखामध्ये व्यक्त केलं आहे. शेती संकट इतकं व्यापक आहे की त्यावर तुकड्या तुकड्यांनी उपाय करून प्रश्न सुटणार नाही आहेत. त्यासाठी केंद्र सरकारनं शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे असं सुद्धा तुळजापूरकर या लेखामध्ये म्हणतात. या अधिवेशनात केवळ राजकीय पक्ष नव्हे तर शेतकरी संघटना, शेतमजूर संघटना, त्यासोबतच कृषी अर्थतज्ञ, सहकारी क्षेत्र प्रतिनिधी, कृषी विद्यापीठ, जलतज्ञ, ग्रामीण विकास क्षेत्रातील संस्था, बाजार समित्यांचे प्रतिनिधी या घटकांनाही सहभागी करून घ्यावं लागणार आहे. शेतीविषयक धोरणं बंद खोलीत नव्हे तर लोकसहभागातून तयार झाली पाहिजेत. या विशेष अधिवेशनानंतर सरकारनं राष्ट्रीय कृषी आयोग स्थापन करणं सुद्धा आवश्यक असल्याचं मत तुळजापूरकर यांनी व्यक्त केलंय. हा आयोग केवळ सल्लागार नसावा, त्याला शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचं वार्षिक मूल्यांकन करणं, उत्पादन खर्चाचा अभ्यास, हमीभाव धोरणाची अंमलबजावणी, सिंचन प्रकल्पांचे निरीक्षण परीक्षण, पीक विमा योजनांचे लेखापरीक्षण, कृषी व्यापार धोरणाचा आढावा, शेतकरी आत्महत्यांचा कारणमीमांसा अहवाल, संसदेत नियमित अहवाल सादर करणे असे अधिकार असावेत. देशात ज्या पद्धतीनं वित्त आयोग, वेतन आयोग किंवा GST परिषद काम करते त्याच गांभीर्यानं राष्ट्रीय कृषी आयोग कार्यरत असला पाहिजे. भारतीय शेतकरी दान मागत नाही, तो न्याय्य मोबदला मागतो. तो उत्पादन खर्चापेक्षा अधिक भाव मागतो. तो विश्वासार्ह विमा मागतो. तो सिंचन मागतो. तो स्थिर धोरण मागतो. तो आपल्या श्रमाचा सन्मान मागतो. कर्जमाफी स्वागतार्हच आहे, ती दिलीच पाहिजे, पण कर्जमाफीला शेती धोरण समजणं ही गंभीर चूक ठरेल. जर खरोखरच शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल आणि भारताला अन्न सुरक्षित ठेवायचं असेल तर सरकारनं कर्जमाफी पलीकडे जाऊन शेतीची सर्वंकष पुनर्रचना करण्याचा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. कारण प्रश्न फक्त कर्जाचा नाही आहे, प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जगण्याचा, असं सुद्धा मत तुळजापूरकर यांनी या लेखामध्ये मांडलेलं आहे. आता तुम्हाला या लेखाबद्दल काय वाटतंय? तुळजापूरकर यांच्या मतांशी तुम्ही सहमत आहात का? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचा जो काही प्रतिसाद असेल तो कमेंटमध्ये नक्की सांगा. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रत्येक विषयाचे अपडेट हे तुम्हाला पाहिजे असतील तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला थांबू नका. लगेचच सबस्क्राईब करा, कारण की पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस अपलोड केला जाईल त्यावेळेस तुम्हाला तो लवकरच मिळेल. या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.